नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यात पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 22 जून, 23 आणि 24 जून जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे. तसेच काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. जबरदस्त जोर वाढतोय पुढील 3 दिवसामध्ये. छोटीशी अपडेट आहे. पुढील 3 दिवसामध्ये कोणत्या भागात जोर जास्त आहे तर कुठे जोर कमी आहे आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीचा परिसर. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर पुढील 3 दिवसामध्ये जर बघितलं तर जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय. पुढील 3 दिवसामध्ये हा जो काही परिसर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा, तर या ठिकाणी जबरदस्त पावसाची शक्यता. सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर तसेच पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय. वादळी वारे, विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. तसेच कणकवली, पॉईंट, कासल, दिगराला, पदगाव, कडगाव या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अतिमुसळधार पाऊस तुरळक भागामध्ये दृष्टी देखील बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. तसेच हा जो काही परिसर आहे विजयदुर्ग, खारेपतन, गगनबावडा, राजापूर, रायपतन, वाडापेठ, पुरंगड, लांजा या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त पावसाची शक्यता या सर्व काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. जबरदस्त पावसाचा जोर या सर्व परिसरामध्ये वाढत आहे. पुढील 3 दिवसामध्ये अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे. आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर बघितलं पुढील 3 दिवसामध्ये रत्नागिरी, नेरवा, मुलगुंड हा जो काही परिसर आहे अतिमुसळधार पाऊस, अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे. बेलकर, साखरपा, देवरुख तसेच इकडे संगमेश्वर, माखजन, कोयना, पाटण सर्वत्र या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. हेदवी, सानवाडा या सर्व परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस, अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते. जबरदस्त पावसाचा जोर या सर्व काही परिसरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये वाढत आहे. तर मित्रांनो, इकडे दाधोल, दागाव, खेड, दापोली, प्रतापगड या सर्व परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. एकंदरीत जर बघितलं हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा आहे. या जिल्ह्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसासोबत अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे. आणि मुसळधार पाऊस आपल्याला खेड, दापोली, प्रतापगड, गोरेगाव, देवेघर या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. रायगड जिल्ह्याचा जर परिसर बघितला तर पुढील 3 दिवसामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये हा जो काही परिसर आहे मुरुड, जंजिरा आहे, यामध्ये काशीद आहे, रेवदंडा, नागोठाणा, सुधागड, रोहा या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पाऊस पुढील 3 दिवसात बघायला मिळू शकते आपल्याला. अलिबाग, चोंडी, पेन तसेच हा जो काही परिसर आहे शिरोली, खोपोली सर्व या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस या सर्व काही परिसरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. जबरदस्त पावसाचा जोर या सर्व काही परिसरामध्ये वाढत आहे पुढील 3 दिवसामध्ये. तर मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं उरण, मुंबई, वरळी, कोळीवाडा, ख्रिश्चनवाडा, ओमवाडी हा जो सर्व परिसर आहे, नवी मुंबई, नेंजेगाव, ठाणे तसेच मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, बदलापूर सर्वत्र या परिसरामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. किनारपट्टीच्या या सर्व काही परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतोय. मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, पालघर जिल्ह्याकडे जर बघितलं तर पालघर जिल्ह्याकडे जास्त भागामध्ये मध्यम सरी बघायला मिळेल. भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. सपाली, गोदमल, वाडा तसेच कुदन हा जो सर्व काही परिसर आहे लगतचा, कासाकोड तसेच बोईसर, वाणगाव, मानोर, कुदन या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर नाशिककडे देखील पावसाचा जोर वाढतोय. पुढील 3 दिवसामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला नाशिक जिल्ह्याच्या या भागामध्ये सटाणा, देवळा, चांदवड हा जो काही परिसर आहे सटाणा, देवळा, चांदवड मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, मालेगाव, सौदाने, मनमाड जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. कुसमाडी, पाटोदा, लासलगाव, निफाड, देवगाव, मंजूर, येवला तसेच निमगाव, सिन्नर, म्हाळसा, कोरे, नागपूर तसेच देवळाली जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. पश्चिम भागाकडे जोर जास्त आहे. हा जो काय जोर जास्त आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. शेवगा तसेच हर्सूल, लाडाची, त्र्यंबक, वाडीवार्थे, मुंडेगाव हा जो काही परिसर आहे, खोडाळा, मोखाडा या सर्व काही परिसरामध्ये पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. इतर भागाच्या तुलनेमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये नाशिकमध्ये आहे.
अहिल्यादेवीनगरकडे जर बघितलं तर अहिल्यानगरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता, पावसाचा जोर वाढत आहे. हा जो काही परिसर आहे कोपरगाव, शिर्डी, जवळके, पुलतांबा, केलवड, लोणी, श्रीरामपूर, टाकळीभान सर्वत्र विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. संगमनेर आणि अकोला तालुक्याकडे देखील मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. तर मित्रांनो, अहिल्यानगरमध्ये देखील काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. जबरदस्त जोर वाढत आहे. हा जो काही परिसर आहे श्रीरामपूर, तसेच बगूर, पाथर्डी, काळा, राळेगाव, तसंच अहिल्यानगर, घोडेगाव, पाथर्डी, राहुरी या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो. मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तसेच श्रीगोंदा, कर्जत हा जो परिसर आहे, जामखेड या परिसरामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर मंचर, खेड, पाबल, कवठे, मलठण मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. चाकण, आळंदी, वाघोली, लोणी, काळभोर या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. पुनावली, सुसगाव, पुणे, दायरी, सोनापूर, शिवापूर, सासवड, जेजुरी सर्वत्र या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. लोणंद, फलटण, बारामतीकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. मात्र सातारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर साताराच्या पश्चिम भागाकडे जोर जास्तच बघायला मिळू शकतोय. सातारा जिल्ह्याचा हा जो काही परिसर आहे पश्चिम परिसर, तर या ठिकाणी जोर जास्त आहे. मेधा, वसोटा, पोट, सौराट, तसेच श्रीशिंगे, अरळ, अवर्डे लगतचा काही परिसर आहे, ओमराज, तसेच पुसा, सावेली या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळू शकते. कोरेगाव, रहिमतपूरकडे जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकते. सोलापूरकडे जर बघितलं तर हा इंदापूर, अकलूज, बिलीव मध्यम स्वरूपाचा पाऊस. सांगोली, पंढरपूर, तसेच माहूर, जळगाव, सोलापूर, अक्कलकोट जास्त भागामध्ये मध्यम सरी भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. सांगली आणि कोल्हापूरकडे मात्र पावसाचा जोर थोडा जास्त वाढलेला आहे. मुसळधार पाऊस देखील विटा, तासगाव, कुची, सांगली, कुरुंदवाड, कुडाची, अथणी, तसंच कोल्हापूर, ज्योतिबाहिल, कोडोली, किनी, इस्लामपूर, नरसिंहपूर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. जोरदार पाऊस या सर्व काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. सांगली, कोल्हापूरचा जो काही परिसर आहे, लगतचा काही परिसर आहे, या सर्व परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय आणि अतिमुसळधार पाऊस, अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला या भागामध्ये बघायला मिळू शकतो. मित्रांनो, गगनबावडा, राधानगरी, पोंडा, तसंच बिद्री या परिसरामध्ये जोर वाढलेला आहे. रायपतन या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस, अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे पुढील 3 दिवसामध्ये. हा जो काही धरणक्षेत्राचा परिसर आहे, गंगापूर आहे, तसंच निंबे, जळगाव आहे, बिडकीन, धाकेपाल, पैठण, दैगावणे, भक्तापूर हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. जबरदस्त पावसाचा जोर या सर्व काही परिसरामध्ये वाढत आहे पुढील 3 दिवसामध्ये. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरच्या बाकी परिसरामध्ये सिंद्रगिरी, चिपळूण, काचोड मध्यम ते भागाबद्दल जोरदार पाऊस, तसेच येलोर, गुफाय, देवगाव, हतनूर, कन्नड, फुलंब्री, विरामगाव, पिशोर जोरदार पावसाची शक्यता आहे. जालना जिल्ह्याच्या उत्तर परिसरामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतो. हा जो काही परिसर आहे, जाफराबाद, समर्थनगर, हसनाबाद, दाभाडी या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. बदनापूर, जालना, गोलापांगरी, तारगाव, पानवाडी, अंबड, ईश्वरनगर, तानवाडी, वडीगुद, रामसगाव, शिवता सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. गेवराई, माजलगाव, बीड मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये. बीडकडे देखील जोर वाढलेला आहे. हा जो काही सर्व परिसर आहे, वडवणी, तळेगाव, शिरसाळ, धारूर, केज, येळंब, चौसाळा सर्वत्र जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. आणि धाराशिवमध्ये हा जो परिसर आहे, कळंब, मासा, तारखेड, भूम, येडशी, पेठ, तसंच खामगाव, तुळजापूर, बेलीन सर्वत्र या परिसरामध्ये धाराशिवमध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. आणि लातूरकडे मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील. लातूर, गाटेगाव, बाळा, औसा, तिणे, धोड, शिळणपाल, लातूर रोड, वाधोणा, बुजुर्ग, उदगीर या सर्व काही परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहेत. अहमदपूर तसेच बर्डापूर जोरदार पावसाची शक्यता. लातूरपेक्षा जोर थोडा जास्त आहे. परभणीकडे झरीपुरी, जिंतूर, सैलो, पाथरी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्णा, बासमत, नांदेड, वागळा, भोकर, पेटुंबरी, कंधार सर्वत्र वादळी बारी विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. तर हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे. हिंगोलीकडे जोर जास्तच आहे. सापतगाव, हिंगोली, कळमनुरी, इनापूर, खंडाळा, पुसद, औंढा, नागनाथ सर्वत्र या परिसरामध्ये वादळी वारी विजांचा गडगडाट, मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. आणि विदर्भात जर बघितलं तर नागपूर जिल्ह्याकडे देखील जोर वाढलेला आहे.
पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर, दुर्ली, सावनेर, परशिवनी, वाघोली, कामपट्टी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा. भंडारा जिल्ह्याकडे मध्यम स्वरूपाचा आहे आणि भंडारा जिल्ह्याच्या या भागामध्ये जोर जास्त आहे. वारथी, चिखली, मौदा, धर्मापुरी, बार्शी या परिसरामध्ये मुसळधार पाऊस. उमरेड, खैरगाव, भिवापूर, पवनी, कोथंगाव, वडियल मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते. गडचिरोलीकडे जर बघितलं तर गडचिरोलीकडे देखील जोर वाढलेला आहे आणि गोंदियामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये राहील. गोंदिया, गोरेगाव, आमगाव, साखरीतोळा या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे, मात्र जोर जास्त गडचिरोलीकडे आहे. मार्कासा, राजोळी, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, मुरुमगाव, कापसी, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, रेपानपल्ली सर्वत्र या परिसरामध्ये जोर वाढलेला आहे. चंद्रपूरकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, गुगसरोड, भातडी, भद्रवती, मोहर्ली, कुटवाडा, आचारगाव, विखे, चिमूर हा जो सर्व काही लगतचा परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. यवतमाळमध्ये या ठिकाणी जोर जास्त आहे. हा जो काही सर्व परिसर आहे मुसळधार पाऊस या ठिकाणी पतनबोरी, तसंच पेंढारी, परवा, घाटंजी, मोहाडा, करंजी, पांढरकवडा सर्वत्र या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. यवतमाळमध्ये जोरदार पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. पावसाचा जोर या ठिकाणी जास्तच आहे. तसेच रुई, जवई, आर्णी, ध्यानी, साखरी, दिग्रस, दारव्हा, लखेड, नेर, यवतमाळ सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. वर्धा जिल्ह्याकडे देखील मध्यम सरींची शक्यता. सेलू, तुळजापूर, बारवाडी, हिंगणघाट या परिसरामध्ये आहे. अमरावतीकडे मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील. भाग बदलत जोरदार पाऊस. अमरावती, नांदगाव, मोझरी, तळेगाव, आर्वी, चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे मध्यम सरींची शक्यता आहे. अकोलामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील, मात्र अकोलाच्या दक्षिणेला जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेलारा जोरदार पावसाची शक्यता. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि अकोलापेक्षाही जोर जास्त आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये मरसूळ, मालेगाव, वाशिम हा जो काही परिसर आहे मुसळधार पावसाची शक्यता. मंगळूरपीर, कारंजा, खेरडा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. रेठाड, रिसोदकडे मध्यम स्वरूपाचा आणि बुलढाणामध्ये जर बघितलं मेहकर, चिखली, मोहोरा, देऊळगाव राजा जोरदार पाऊस. बुलढाणा, मोटाला, खामगाव, मलकापूर, जळगाव, जामोद सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. खानदेशात जर बघितलं जळगाव जिल्ह्याकडे तर जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर हा जो परिसर आहे मध्यम स्वरूपाचा. रावेर, जानोरी, पालील स्टेशन, हिरापुरा, यावल, फैजपूर, आडगाव, आडवड, चोपडा, काढोरे सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. परोळा, एरंडोल, पाचोरा, भडगाव, पाहूर, जामनेर, बोदवड सर्वत्र या ठिकाणी पावसाचा जोर वाढत आहे पुढील 3 दिवसामध्ये. धुळे, साक्री हलक्या या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा. चिमठाणे, दोंडाईचा हलक्या मध्यम सरी बघायला मिळेल. धुळे जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे. नंदुरबारकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता. नंदुरबार, रानाला, कोपरली, शहादा, तळोदा, कलकुवा, अकर्णी, नावपूर, विसरवाडी या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये पुढील 3 दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आहे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर एकंदरीत जर बघितलं तर पुढील 3 दिवसामध्ये आपल्याला पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो. अतिमुसळधार पाऊस, किनारपट्टीचा परिसर, अतिमुसळधार पाऊससोबत काही ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, चला व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.